झा यांनी केली आहे। आपल्यासोबत दिशा सालियन प्रकरणातले ॲडव्होकेट दिशा सालियनच्या वडिलांच्या तर्फे जे बाजू मांडतायत ते ॲडव्होकेट निलेश ओझा सर आहेत। सर, दिशा सालियनच्या प्रकरणातला सगळ्यात महत्त्वाचा एक पुरावा जो तुम्ही मांडत होता तो एबीपी माझ्या हाती लागला आणि शवविच्छेदन अहवालच एबीपी माझ्या हाती लागलेला आहे। या अहवालामध्ये ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत, ज्या समोर आलेल्या आहेत, त्यामध्ये असं दिलेलं आहे की तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला। तिच्या अंगावर देखील वेगवेगळ्या जखमांची निशाण आहेत। तर याबद्दल काय म्हणायचं आपल्याला, आणि मुख्यतः तिच्यावर बलात्कार झाला नव्हता असं त्या अहवालामध्ये नमूद केलेलं आहे। अहवाल तुम्हाला कोणी दिला? आम्हीच दिला ना। तुमच्याकडे आला कुठं? आम्हीच दिला ना। आम्ही आणला आणि आम्ही याच्यासाठी आणला। आमची केस काय आहे? आमची केसच ही आहे की तिचा पहिले गँगरेप मर्डर झाला, आरोपी आदित्य ठाकरे होते म्हणून ह्या केसमध्ये डॉक्टर पासून पोस्टमॉर्टम पासून सगळं मॅनेज करण्यात आलं। तेच आमच्या कंप्लेंटमध्ये लिहून आहे। तर जेव्हा फॅब्रिकेटेड तुम्ही हे बनवणार पोस्टमॉर्टम, तर त्याच्यातच तशाच सगळ्या खोट्या गोष्टी लिहिणार ना। आणि तो पोस्टमॉर्टम खोटा सिद्ध करणारे आमच्याकडे सगळे साऊंड प्रूफ्स आहेत। तो जो पोस्टमॉर्टम होता तसाच, म्हणजे याच्यामध्ये आरोपी जो आमचा सचिन वाजे आहे त्याने मनसुख हिरेंचा पोस्टमॉर्टम बनवला होता की तो बुडून मेला, त्याला मारलं होतं कारमध्ये। तर मग एनआयए जेव्हा आली तर एनआयएने काय केलं? तो पोस्टमॉर्टम खोटा आहे, मर्डर झालेला आहे। तर अशा पोस्टमॉर्टमला काही व्हॅल्यू नसते। हे फक्त काही जरा अति शहाणे स्वतःला न्यायाधीश समजणारे त्यांच्यासाठी तो असेल, खुश होऊ दे त्यांना। काय पण म्हणजे हा संपूर्ण पोस्टमॉर्टम रिपोर्ट पुन्हा एकदा बनवता येऊ शकतो किंवा जे काही तथ्य आहे त्याच्यावर काही हे होऊ शकतं? पोस्टमॉर्टम पूर्ण बनवता येऊ शकणार नाही, बट आय विटनेस जे आहे त्याच्या आधारावर आरोपीला शिक्षा जाऊ शकते। हा, कारण ते मी तुम्हाला उदाहरण सांगितलं ना, मनसुख हिरेंचं आहे। दयाल सिंग मध्ये सुप्रीम कोर्टाने तो आयबोवर आणि त्या डॉक्टरवर पोस्टमॉर्टम करणार त्याच्यावर कारवाई केली आहे। आणि आमचे पुरावे सोडा, आजच आता एम्सचे जे डॉक्टर होते QI आता याच्यावर अरविंद कुशवा, त्यांनी चांगलं विश्लेषण केलं आहे। जे डीजीपी आहेत ते आपले उदय सयाजी डीजीपी होते, आता आम्ही तेच सोबत होतो, त्यांनी चांगलं हे केलं आहे। आम्ही एक्सपर्ट डॉक्टरचे रायटिंग मध्ये हे पण घेतोय। ऍक्च्युअली हे काम सगळं पोलिसांचं आहे, पण आम्ही एक जस्ट तुम्ही तीच मागणी केलेली आहे आता पोलिसांकडे की पोस्टमॉर्टम रिपोर्ट तेव्हाचा चुकीचा आणि खोटा होता। येस येस, तीच मागणी आहे। किशोरी पेडणेकर यांनी देखील तेच आता म्हटलेलं की तेव्हाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बरोबर होता आणि आता मी काय याच्यामध्ये प्रकरण जास्त बोलणार नाही वगैरे। म्हणजे त्यांनी एक प्रकारे समर्थन केलं की कसं मी बरोबर आहे। आणि तुमचे आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर देखील आहे, कारण की त्यांनी थोडासा दबाव टाकला होता फॅमिलीवर लवकरात लवकर अंत्यसंस्कार वगैरे करायला। आहे ना। अरे एक सिंपल गोष्ट, आमच्या क्लायंटचं एकच म्हणणं आहे, ते जी काही नवीन पण आमची ॲफिडेविट तयार झाली ना, किशोरी पेडणेकर यांनी सांगावं की मुंबईमध्ये असे किती हे आत्महत्या आणि हत्या झाल्या होत्या, त्यांच्या किती लोकांच्या घरी त्या गेल्या होत्या। आणि मेन जेव्हा आदित्य ठाकरेचं नाव त्याच्यात येतं, मग त्याच पक्षाच्या किशोरी पेडणेकर आणि त्यांच्या घरी जाणं काय योग्य आहे का? आम्हाला जे काही पुरावे द्यायचे आहे ना, आमच्याकडे सगळे आहे, आम्ही दिलेले आहे। पण एक चांगलं म्हणजे तुम्हाला जे पाहिजे होतं ते देतो मी तुम्हाला जे। आदित्य ठाकरेंना ड्रग्जचं व्यसन आहे असा